रसोई गैस की बढ़ती कीमतों के विरोध में शहर में राष्ट्रवादी शरद पवार गुट की ओर से धरना प्रदर्शन किया गया। यह प्रदर्शन सीताबर्डी स्थित महात्मा गांधी की प्रतिमा स्थल पर किया गया, जिससे बड़ी संख्या में नागरिकों और कार्यकर्ताओं ने भाग लिया। कार्यक्रम में प्रमुख रूप से पूर्व मंत्री अनिल देशमुख उपस्थित रहे। इस दौरान उन्होंने केंद्र और राज्य सरकार का ध्यान आम जनता की समस्याओं की ओर आकर्षित करने की मांग की। प्रदर्शनकारियों ने कहा कि गैस की लगातार बढ़ती कीमतों से आम नागरिकों का बजट पूरी तरह बिगड़ गया है और गरीब तथा मध्य वर्गीय परिवार सबसे अधिक प्रभावित हो रहे हैं। एनसीपी के अध्यक्ष दुनेश्वर पेठे के नेतृत्व में आयोजित इस धरना प्रदर्शन में कार्यकर्ताओं ने नारेबाजी करते हुए सरकार से गैस दरों में तत्काल कमी करने की मांग की। वक्ताओं ने चेतावनी दी कि यदि जल्द ही इस पर ठोस निर्णय नहीं लिया गया तो आंदोलन और तेज किया जाएगा। असं आहे की संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीनं शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे गॅसचा तुटवडा भासत आहे, त्याच्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये महाराष्ट्र असो की बाकी अनेक राज्य देशाचे असो, त्यामध्ये जनता अतिशय दुखी आहे, त्यांना अतिशय त्रास होत आहे। आपल्याला माहिती आहे साधी गोष्ट की इतक्या मोठ्या प्रमाणात डोमेस्टिक गॅस आणि कमर्शियल गॅसची तुटवडा असताना सुद्धा राज्य शासन म्हणते की आमच्या महाराष्ट्रामध्ये कोणताही तुटवडा नाही। आज कोणत्याही जिल्ह्यामध्ये कोणत्याही गावामध्ये जर तुम्ही गेला तर गॅस कंपनी समोर मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आपल्याला दिसतील, पण हे सरकारला दिसत नाही। या इतक्या मोठ्या मोठ्या रांगा आमच्या सर्व लोकांच्या जनतेच्या त्या निमित्तानं गॅससाठी लागल्या आहेत, पण याच्याकडे लक्ष नाही। राज्य शासन वारंवार सांगते की राज्यामध्ये कोणताही तुटवडा नाही। माझं एकच म्हणणं आहे की अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात गॅसचा तुटवडा असताना राज्य शासनाने सांगितलं पाहिजे की ठीक आहे, गॅसचा तुटवडा आहे, आम्ही प्रयत्न करतो आहे, पण अशा पद्धतीनं कोणतंही आश्वासन किंवा कोणताही दिलासा जनतेला न देता फक्त राज्यामध्ये गॅसचा तुटवडा नाही अशा पद्धतीच्या वल्गना त्या निमित्तानं सरकार करते आहे। त्याच्यामुळे या बाबतीत सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे। आज आमच्या गृहिणी प्रत्येक घरामध्ये आज गॅसची अडचण आहे। अनेक रेस्टॉरंट जवळ मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 40% रेस्टॉरंट हॉटेल बंद पडत आहेत आणि पुढील काळामध्ये ही संख्या वाढण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे युद्ध स्तरावर राज्य शासन आणि केंद्र शासनाने प्रयत्न करून हा प्रचंड त्रास लोकांना होत आहे तो दूर करावा अशी मी राज्य शासनाला विनंती करतो। ज्या पद्धतीनं शहरामध्ये गॅसचा तुटवडा झालेला आहे, प्रत्येक एक गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये हजारो लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत। लोकांना गॅस मिळत नाही आहे। जे लोक जो 5-25 वर्षाच्या पूर्वी 50 वर्षाच्या पूर्वी कोळशावर किंवा लाकडी याच्यावर ते स्वयंपाक करायच्या, आज ही स्थिती ह्या भाजपच्या नीतीमुळे इथे येऊन ठेपलेली आहे। एकीकडे म्हणायचं की कुठलाही शॉर्टेज नाही आहे आणि दुसरीकडे कुठलाही सप्लाय द्यायचा नाही, हे भाजपचं। एकीकडे सांगायचं की आम्ही महासत्ता बनत आहोत जगामध्ये आणि दुसरीकडे एक नागरिक एक महिला त्या गॅसच्या तुटवड्यासाठी गॅस सिलेंडरसाठी वन फिरत आहे। ही यांची जी भाजपवाल्याची नीतिमत्ता आहे, त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी असेल, पुरुष जेंट्स पदाधिकारी असेल, हे सगळे ह्या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर आम्ही धरणे प्रदर्शन करत आहे। यांनी लगेच
देशातील आपल्या शहरातील लोकांना ज्या तुटवड्यापासून जो नुकसान होत आहे, ज्या त्या गोष्टीपासून त्रास होत आहे, त्याची सप्लाय देण्याचं काम यांनी करावं.